ओबीसींसंदर्भातली एक बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये मतभेद झाल्याची माहिती आहे। ओबीसी आरक्षणानुसार शासकीय नोकरीबाबत जी आकडेवारी आहे त्यावरून हे मतभेद झालेत। भुजबळांनी सादर केलेली आकडेवारी ही अजित पवार यांनी अमान्य केलेली आहे आणि याच मुद्द्यावरून दोघांमध्येही मतभेद झाल्याची माहिती समोर येते। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावरून जे वाद सध्या राज्यभरामध्ये सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर एक बैठक आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये आयोजित करण्यात आली होती। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ओबीसीचे नेते म्हणून मानले जाणारे छगन भुजबळ हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये मतभेद झालेत आणि मुद्दा आहे शासकीय नोकरी संदर्भात छगन भुजबळ यांनी जी आकडेवारी सादर केलेली आहे ओबीसी आरक्षणानुसार ती आकडेवारी अजित पवार यांना मान्य नाहीये। आणि या संदर्भात आपण आणखीन माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। राजू, बैठकीमध्ये नेमकं काय झालं, मतभेदाचं कारण काय ठरलं? कविता, पाहतो आपण ओबीसी समाजांच्या मागण्यासाठी ही सह्याद्रीवरती ही बैठक पार पडलेली आहे आणि ही बैठक पार पडत असताना यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार आणि इतर संघटनेचे नेते जे आहेत ते उपस्थित होते। यामध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली, मात्र ज्यावेळेस छगन भुजबळ यांनी बोलायला सुरुवात केली त्यावेळेस एक मुद्दा उपस्थित केला की ज्याप्रमाणे आरक्षण आहे त्याप्रमाणे नोकर भरती शासकीय आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यांनी उदाहरण सांगितलं की ओबीसींच्या समजा जर आरक्षणानुसार 5.25 लाख ज्या जागा आहेत त्या कमी भरलेल्या आहेत आणि त्याच्या उलट अगदी पहिला आपण तर ओपनच्या जागा ज्या आहेत ते जास्त भरलेल्या आहेत। जर आरक्षणानुसार ओपनच्या जागा ह्या 5.25 लाख असतील तर 6.25 लाख कशा भरल्या गेलेल्या आहेत आणि त्या तुलनेमध्ये ओबीसींच्या जागा जर समजा 2 लाख असतील तर त्या 1 लाख भरलेल्या आहेत। एससी एसटी मध्ये सुद्धा तो बॅकलॉग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। अशा प्रकारची भूमिका जी आहे ती छगन भुजबळ यांनी मांडलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर अजित पवारांनी बोलताना जे आहे ते हे सगळे मुद्दे खोडलेले आहेत। त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळेस ही भुजबळांनी बोलल्यानंतर मी मुख्य सचिव यांच्याकडनं माहिती घेतली, मात्र कुठल्या प्रकारचे अधिकृत अशी आकडेवारी नाही, त्यामुळे या आकड्यांना काही आधार नाही, अशा प्रकारचं जे आहे ते अजित पवारांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा छगन भुजबळांनी म्हटलं की ही जी आकडेवारी आहे ती वारंवार आम्ही घेत असतो आणि ही अधिकृत आकडेवारी आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्हीही नेते आहेत, एक उपमुख्यमंत्री आहेत आणि दुसरे मंत्री आहेत, दोघांचेही एकाच मुद्द्यावरती जे आहे ते मतभेद होताना पाहायला मिळाले। कुठेतरी भुजबळांचा रोग जो आहे तो ओपन समाजामध्ये जे आहे त्या जागा जास्त भरल्या गेल्याचा पाहायला मिळाला, त्यामुळे दोन्ही नेत्यांमधले मतभेद जे आहे ते समोर आलेले आहेत। त्यामुळे आता खरी आकडेवारी नेमकी काय आहे ही समोर आल्यानंतर पाहायला मिळेल, मात्र या संपूर्ण बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद पाहायला मिळाले। कविता, राजू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्सबद्दल। तर सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी बैठक आज झाली त्या बैठकीमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर आकडेवारीवरून मतभेद निर्माण झाले। दरम्यान ओबीसी नेत्यांसोबत आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले दिले जाणार नाहीत असं आश्वासन ओबीसी नेत्यांना दिलं असल्याची माहिती भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी दिली आहे। त्याचसोबत मनोज जरांगे यांनी समजूतदारपणा दाखवण्याचं आवाहन सुद्धा आशिष देशमुख यांनी केले। आपल्या देशामध्ये एका व्यक्तीला धर्म बदलता येतो पण जात नक्कीच बदलता येत नाही। सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलं आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास नाही आहे। ही जी वास्तविकता आहे, ही जी संवैधानिक आजची परिस्थिती आहे, टेक्निकल जो मुद्दा आहे तो जरांगे पाटलांनी समजून घ्यावा। सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मराठ्यांना मिळू शकत नाही। सरकार मराठ्यांना देखील आरक्षण देण्यासाठी प्रयत्नात आहे, सकारात्मक आहे। त्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात आहे, न्यायाधीश शिंदे समिती देखील त्याच्यामध्ये कार्यवाही करते आहे। त्याचा अहवाल आल्यानंतर सरकार मराठा समाज नकल घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।